माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंढरपूरचे विठ्ठल दर्शन करून रेल्वेने जाण्यासाठी सोलापूरला क्रुझर गाडीमधून निघालेल्या मुंबईतील भाविकांचा पालखी मार्गावर देगावजवळ काल सायंकाळी 7:15 वाजण्याच्या दरम्यान ट्रक आणि क्लोजरच्या धडकेत अपघात झाला। यामध्ये 3 महिलांसह एका मुलाचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले। अपघातामुळे मुंबईच्या भाविकांचे विठ्ठल दर्शनी अखेरचे ठरले। या प्रकरणी प्रत्यक्ष घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील भाविक पंढरपूर व अक्कलकोटचे दर्शन घेण्यासाठी आले होते। पंढरपूरला विठ्ठल रुक्माचे दर्शन घेऊन परत सोलापूरने रेल्वेने जाण्यासाठी जात असताना मंगळवेढा पंढरपूर या पालखी महामार्गावरती MH46 BU 6651 व क्लोजर MH13 BN 7687 यांच्यामध्ये झालेल्या धडकेत क्लोजर पलटी झाली। क्लोजर जीप पलटी झाल्यानंतर त्यावेळी घटनास्थळी मोठा जमाव झाला। त्यावेळी ट्रॅक्टर बोलावून पलटी झालेली जीप उभी केली। ज्यावेळी जीपमधील जखमींना बाहेर काढून मंगळवेढ्यात खासगी रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका बोलवून तत्काळ त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। जीपमधील 3 महिला व मुलगा यामध्ये जागीच मृत्यू झाला असून जखमी चौघांवर मंगळवेढ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांना गंभीर दुखापत झाल्यामुळे सोलापूरला पाठवण्यात आले। दरम्यान अपघातात एका महिला सापडली नसल्याने पोलिसांकडून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। मृतदेहाचा चेंदामेंदा झाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकली नसून मोहिते मुंबईचे असल्याचे समजते। याबाबत नातेवाईकांनी कल्पना दिली असून सकाळपर्यंत नातेवाईक व ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवणे शक्य होईल असे ग्रामीण रुग्णांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।